निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना महायुतीची 100 जागांची यादी तयार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे। गणेशोत्सव संपल्यानंतर 100 जागांची यादी महायुतीकडून जारी केली जाणार आहे, ज्यामध्ये भाजपचे 50 उमेदवार, शिंदेच्या शिवसेनेचे 25 उमेदवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवारांचा समावेश आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात महायुतीची आघाडी असल्याचं चित्र आहे। महायुती 100 जणांची यादी तयार असून अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चाही सुरू झाली आहे। आतापर्यंत जागा वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3-4 बैठका झाल्यात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले, त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाणार आहे। त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित पवारच लढणार असल्याची माहिती पुढे येते। या 25 उमेदवारांमध्ये बारामतीतून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, परळीत धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, रायगडमधून पुन्हा एकदा अदिती तटकरे, अहमदनगरमधून संग्राम जगताप, खेडमधून दिलीप मोहिते पाटील संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत। अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्तामामा भरणे, उदगीरमधून संजय बनसोडे, पुसद इंद्रनील नाईक, वाईतून मकरंदाबा पाटील, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनील शेळके, अंमळनेरमधून अनिल पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत। अशाच राजकारणातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा एबी मराठी।